संत नामदेव भागवत धर्माचा प्रचार करीत सकल हिंदुस्थानात भ्रमण करीत असताना पंजाब मधील घुमान या गावी आले. ते 18 वर्ष तिथे राहिले. त्या काळात संत नामदेव बाबा नामदेव या नावाने जनप्रिय झाले. गुरु ग्रंथ साहेब मध्ये देखील नामदेव रायांचे सुमारे 61 अभंग आहेत. झाले असे की 80च्या दशकात एकदा तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानी झैल जेव्हा पंढरपूरला पोहोचले तेव्हा त्यांनी लगेच विचारणा केली कि बाबा नामदेव जी का मंदिर कहाँ है, हमें उनके दर्शन के लिए जाना है. राष्ट्रपतींचा ताफा मंदिराच्या महाद्वारात येऊन पोहोचला. ते अत्यंत उत्साहात गाडीतून उतरले. विश्वस्त मंडळींनी ज्ञानी झैल यांना नामदेव पायरीपाशी आणले. त्यांनी विचारले, संत नामदेव यांचे मंदिर कुठे आहे? लोकांनी नामदेव पायरीकडे बोट दाखवून सांगितले की हेच नामदेव महाराजांचे मंदिर आहे. हे बघितल्यावर त्यांना भयंकर राग आला. ते म्हणाले, क्या बाबा नामदेव जी का कोई मंदिर नहीं बनवाया आप लोगों ने? आणि ते प्रचंड नाराज झाले आणि पांडुरंगाचे दर्शन न घेताच सर्किट हाऊसला परतले. त्यावेळी ज्ञानी झैल यांना समजावून सांगण्यात आले की नामदेव रायांनी या ठिकाणी समाधी घेतली आहे. नामदेव राय हे विठ्ठलाचे अनन्य साधारण भक्त असल्याने त्यांना असे वाटत होते की आपल्या मृत्यूनंतरही पांडुरंगाच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक लहान थोर भक्ताच्या पायाची धूळ आपल्या मस्तकी पडावी, म्हणून मंदिराच्या पहिल्या पायरीशी नामदेव महाराजांनी समाधी घेतली आहे, जेणेकरून पांडुरंगाच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्तांची पायधूळ त्या पायरीवर पडेल. ही गोष्ट ऐकल्यानंतर राष्ट्रपती पुन्हा मंदिर परिसरात परत आले आणि त्यांनी भक्त शिरोमणी नामदेव रायांच्या पायरीवर भक्तिभावाने डोके टेकवले. भागवत धर्माची भगवी पताका उत्तर भारतात फडकवणारे 14व्या शतकातील भक्त शिरोमणी नामदेव महाराजांच्या चरणी संजीवन समाधी सोहळा दिनानिमित्त शतकोटी वंदन. विठोबा